नमस्कार, मी रेडी झाले आहे कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे। त्यासाठी गुरुवारीच होती अॅनिव्हर्सरी म्हणून आम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये आलेलो आहे। कायम मी स्वामींच्या केंद्रामध्ये जाते, पण आज म्हटलं मंदिरामध्ये जावे। हे मंदिर मी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आलेली आहे आणि हे मंदिर खूप छान आहे। जसं की स्वामी त्या आसनवर बसून आपल्यालाच बघत आहेत, असं साक्षात अशी मूर्ती दिसते। एकदम भव्य मूर्ती छान होती। शेजारीच असलेल्या गणपती मंदिरामध्येही आम्ही नमस्कार केला आणि घरी आलो। येता येता आरूला पण स्कूलवरून घेऊन आलो। नंतर घरीच असलेला पेढा एकमेकांना चारला। नंतर रात्री आम्ही हिंजवडीमध्ये असलेल्या युरोप स्ट्रीटला गेलो। तिथं गेल्यानंतर कोणते शॉप्स आहे, काहीला काय ऑप्शन आहे, शॉपिंग करायला काय ऑप्शन आहेत, हे आम्ही फिरून सगळं पाहिलं। जरा फिरलो, फोटोज वगैरे काढले। मस्त लोकेशन आहे, फोटोज वगैरे काढायला छान उत्तम लोकेशन आहे। मला देखील आवडलं। मस्त आम्ही छान फिरलो। पण इथं पण गेल्यानंतर आरू मला काहीतरी शिकवत होती। आई असं कर, इथं उभा राहा, मी हे करते ते करते। तिचं कायम मला काहीतरी शिकवणंच असं, कुठे पण जाऊ दे ती मला कायम शिकवतच असते। एवढा छान मूड होता, पण काहीतरी होणारच होतं। त्यामध्येच आमच्या दोघांचं जरा तुम्ही झालं, त्यामुळे मी फुगलो। आम्ही तिथून निघण्याचा निर्णय घेतला। तिथं काहीच खाल्लं नाही, त्यामध्ये आरूचा हाल झाले। आरूला फक्त तिथं आईस्क्रीम दिलं आणि आम्ही आलो माझा रुसवा घालवण्यासाठी। मग हे मला छान फ्लॉवरच्या शॉपमध्ये घेऊन आले। तिथे खूप मस्त मस्त फ्लॉवर्स होते, ते बघून माझा रागच निघून गेला। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स बघितले आणि मला जे आवडेल ते मी फ्लॉवर्स घेतले 4-5 आणि खूप छान फ्लॉवर्स होते। नंतर फ्लॉवर्स घेतले। नंतर आम्ही थोडंफार बाहेर खाल्लं आणि आईस्क्रीम खाल्लं। अॅनिव्हर्सरी आहे म्हटल्यावर आम्ही केक ऑर्डर केला आणि बघता क्षणी आम्हाला खूप हसू आलं केकचं, कारण डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखंच झालं, कारण खूप छोटे छोटे केक आलेले। इथे पण आमचं दोघांचं भांडण लागू नये म्हणून आम्ही 2 सेपरेट केक मागवलेले। नंतर मस्तपैकी डेकोरेशन केले आणि घेतलेले फ्लॉवर्स ठेवून छान मेणबत्ती लावून केक कट केले आणि 5 मिनिटाच्या आतच केक फस्त केले। अशी झाली आमची अॅनिव्हर्सरी।